यानंतर राजकीय वर्तुळातल्या बातमीकडे वळूयात। बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवार जाहीर करण्यात आलाय। ॲडव्होकेट आकाश मोरे बारामतीमधून काँग्रेसचे उमेदवार असतील। काँग्रेस उमेदवार आकाश मोरे यांच्याशी आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी संवाद साधलाय, बघूया आपण। बारामती पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसने आता अधिकृत उमेदवार घोषित केलेला आहे। ॲडव्होकेट आकाश मोरे यांना अधिकृत उमेदवारी जी आहे ते बारामती पोटनिवडणुकीमध्ये दिलेले आहे। आपल्याबरोबर आकाश मोरे आहेत। तुमचं सर्वप्रथम अभिनंदन। खऱ्या अर्थाने आता काँग्रेसने तुम्हाला पोटनिवडणुकीमध्ये उमेदवारी दिलेली आहे, काय भावना आहेत? काय नाही, आनंद तर आहेच, त्याचबरोबर एक जबाबदारीचं भान पण आहे। आपण कोणाबरोबर लढतोय ह्याचं एक साधारण जाणीवसुद्धा आहे। आणि अशा वातावरणामध्ये आपली भूमिका मांडायची, लोकांपर्यंत जायचं, हा नाही म्हटलं तरी एक संघर्षाचा काळ आहे ना। आम्ही तो व्यवस्थित सक्षमपणे आमच्या मुद्दे लोकांपर्यंत मांडू आणि त्याच्यावर आम्ही इलेक्शन हे आम्ही अवलंबून आहे त्याच्यावर। पंढरपूरचे असेल, ज्यावेळेस भालकेजी एक्सपायर झाले, त्यांचा मुलगा ज्यावेळेस उभा राहिला त्यावेळेस भाजपनेच उमेदवार दिला होता। जाधव मॅडम होत्या कोल्हापूरच्या, त्या ज्यावेळेस उभं राहिल्या त्यावेळेस भाजपनेच उमेदवार दिला होता। म्हणजे ही जी प्रथा आहे ना, भाजप सोयीस्कररित्या मोडतं आणि त्यांना ज्यावेळेस फायदेशीर असेल त्यावेळेस वाटत असेल की आपला सहयोगी आहे, मग ते म्हणतात की तुम्ही असं झाले, दुःखद घटना झाली तर तुम्ही त्या पद्धतीने इलेक्शन लढू नये। ही काय नियम नाही आहे। आणि लोकशाही टिकवण्यासाठी हे लोकांचा मताचा अधिकार आम्ही टिकवण्यासाठी आम्ही इलेक्शन लढवत आहोत। ज्वलन जे प्रश्न बारामतीचे आहेत ते महाराष्ट्रापुढे आणण्यासाठी खऱ्या अर्थाने हे उमेदवारी असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती। तर आपण बघितलं, बारामती पोटनिवडणुकीमध्ये ज्या ॲडव्होकेट आकाश मोरे यांना ही संधी काँग्रेसकडून दिली गेलेली आहे, उमेदवारी दिली गेलेली आहे, त्यांच्याशी जय महाराष्ट्रानं हा संवाद साधला होता आपण बघितलं। बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसनं अखेर उमेदवार जाहीर केलेला आहे। खरं तर ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न सुरू होते। स्वतः सुनेत्रा पवार या सगळ्यासाठी फोन करत होत्या। प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्याशी सुद्धा त्यांचं बोलणं झाल्याची माहिती समजते। मात्र तरी देखील काँग्रेसनं आपली भूमिका ठाम ठेवलेली आहे। ॲडव्होकेट आकाश मोरे यांना बारामतीमधून पोटनिवडणुकीसाठीची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे।